लालच नव्हे तर पिवळे केशरी टरबूज, तरुण शेतकऱ्याची भन्नाट कल्पना. शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. याचंच उत्तम उदाहरण नांदेड जिल्ह्यातल्या एका तरुण शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे. मुदखेड तालुक्यातील बारड येथील तरुण शेतकरी बालाजी पारुकवार हे आपल्या शेतीत सातत्यानं नवनवीन प्रयोग करत आहे. मागील 6 वर्षांपासून ते आपल्या शेतीत स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेत आहेत. यावर्षी त्यांनी एक पाऊल पुढे टाकत पारंपरिक लाल टरबुजासोबतच पिवळ्या आणि केशरी रंगाच्या टरबुजाची लागवड केली आहे. आपल्या 20 गुंठे जमिनीत त्यांनी हा प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे. या लागवडीसाठी त्यांना सुमारे 20 ते 30 हजार रुपयांचा खर्च आला आहे. विशेष म्हणजे पिवळ्या आणि केशरी टरबुजामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्याचा दावा केला जातो आहे. मधुमेह, हृदयरोग यासारख्या आजारावर हे टरबूज उपयुक्त ठरू शकते असंही सांगितलं जात आहे. शेतीच्या बांधावरून या टरबुजाची थेट विक्री केली जात असून ग्राहकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या टरबुजाला सध्या सुमारे 40 रुपये किलो दर मिळत असून एकूण खर्चाच्या तुलनेत सुमारे 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. माझं नाव बालाजी मारुती अप्पा उपवार, राहणार बारड येथील मी एक युवा शेतकरी आहे. मी मागील 10 वर्षापासून शेतीमध्ये नवनवीन बदल करून नवनवीन पिकांची लागवड करतो. मागील 5 वर्षापासून माझ्याकडे स्ट्रॉबेरी आहे. यावर्षी मी स्ट्रॉबेरीला जोड म्हणून यावर्षी मी ऑरेंज आणि येल्लो कलरचे टरबूज आणलेले आहेत. साधारणतः ते 10 आरवरती येल्लो कलर आणि 10 आरवरती ऑरेंज कलरचे टरबूज लागवड केलेले आहेत व मी ते शेतासमोर आपल्या स्टॉलला स्ट्रॉबेरीसोबत टरबूज विकतो आहे. व ते टरबुजाचे शरीरासाठी फायदे जर सांगायचे झाले तर ते व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असल्यामुळे ब्लड प्रेशर, शुगर वगैरे, थायरॉइड यासारख्या विविध आजारांवरती काम करण्यास एकदम चांगले आहेत व त्याची मागणी पण चांगली आहे सध्याच्याला मार्केटमध्ये. कुठून आणला? ही व्हरायटी मुळात जर सांगायचं झालं तर ही व्हरायटी थायलंड या देशातली आहे. चवीसाठी एकदम चांगलं आहे. याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी आहे. शुगरच्या पेशंटसाठी हे फायद्याचं आहे. मागणी वगैरे एकदम चांगली आहे. आता सध्याच्याला आपल्या शेतासमोर स्टॉल आहे. त्या स्टॉलवरून 40 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे. दिवसाला 4 ते 5 क्विंटल मी दररोज टरबूज विकतो. बाजारपेठेमध्ये कशी मागणी? बाजारपेठेमध्ये हे नवीन असल्यामुळे आपण याला बाजारपेठेमध्ये अजून नेलेलं नाही. आपला स्वतःचाच मार्केट असल्यामुळं आपण स्वतःच्या स्टॉलला विक्री करतो. लाल टरबुजांपेक्षा भावामध्ये जास्त फरक आहे. ते लाल टरबूज 20 रुपये किलो आहे, परंतु हे आपण 40 रुपये किलोने विक्री करतो. परंतु याला मागणी पण चांगली आहे. सध्या विक्री पण होत आहे चांगली. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करायला पाहिजे आणि स्वतःचा माल स्वतःच शेतकऱ्यांनी विकला पाहिजे. इतर जे व्यापाऱ्यांची जी साखळी आहे त्या साखळीमध्ये जे काय त्यांच्या खिशात जाणारा नफा आहे ते आपल्याकडे आला पाहिजे. स्वतः शेतकऱ्यांनी उत्पादक होण्यापेक्षा स्वतः उत्पादक आणि विक्रेता झाला तर नक्कीच शेतीमधून एक चांगलं उत्पन्न येईल. व शेतकऱ्यांच्या ते आज मराठवाड्यामध्ये जे म्हणतो ना आपण की शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायल्यात, त्या आत्महत्या थांबण्यास नक्कीच एक हे होईल, फायदा मिळेल.